गुड मॉर्निंग पुष्कर. रात्रभर प्रवास करून सकाळी फ्रेश होण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी आम्ही एका धर्मशाळेत थांबलो. इकडे सकाळ सकाळी खूप थंडी होती. पाणी गरम होण्यासाठी थोडा वेळ लागत होता. आपल्या महिला तर ऑलरेडी हॉट आहेतच, पण अजून शरीर थोडंसं गरम करण्यासाठी त्यांनी सामूहिक योगा करण्याचा निर्णय घेतला. आंघोळ करून फ्रेश झाल्यावर सर्वांनी पोटभर नाश्ता केला आणि या मेंटोस जिंदगीवाल्या वाकड्या तिकडे कपमधून चहा घेतला आणि मी वॉशरूममध्ये जाऊन आलो. मी मनातल्या मनात बोललो, हा भैया चला बाईकवरून एवढं सामान घेऊन जातोय, पडलाच पाहिजे. आणि माझ्यासोबत माझी जीप पण काळी हे मला माहीत होतं. बिचारा भैया पुढे जाऊन खरंच पडला. काही वेळानंतर मंदिराचे पंडितनी सर्वांना जमून पुष्करबद्दल खूप छान अशी माहिती देत होते, पण मध्येच या मोबाईलनी सर्वांना बिघडून ठेवलंय खरंच. काही किलोमीटरचा प्रवास करून झाल्यावर आम्हाला राजस्थानला आल्यापासून पहिल्यांदा वाळू दिसली आणि एवढे सारे उंट दिसले. इकडे असलेल्या उंटांसोबत फुकटमध्ये फोटो काढून झाल्यावर आम्ही चालत चालत आमच्या आजच्या मुख्य डेस्टिनेशनवर पोचलो, ते म्हणजे पुष्कर ब्रह्मघाट. पुष्कर घाटजवळ गेल्यावर सर्वांनी पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे पंचांग धुवून घेतले. सर्वांनी आपले पाप पुण्य धुवून घेतले आणि प्रायश्चित करायचा प्रयत्न केला. मी देखील कळत न कळत माझ्या हातून घडलेल्या चुकीच्या कामांसाठी क्षमा मागितली. किसी ने सच ही कहा है कि गलत होना कोई बड़ी बात नहीं है, पर गलती न सुधारना ये बहुत बड़ी गलती है. जास्ती मनावर घेऊ नका, हे मध्ये मध्ये मोठेपणा करायची सेवा आहे मला. पुष्कर घाटच्या नजाऱ्याचा आनंद घेता घेता मला पाण्यात बरेच मासे दिसले. असंच मज्जा म्हणून या मोठ्या मोठ्या माशांना मी पकडायचा प्रयत्न केला, पण सला हाताला लागलेच नाही. काही वेळानंतर पंडितजींनी आम्हा सर्वांना घेऊन आमच्या सर्व कुटुंबाला व आमच्या पूर्वजांना सुख शांती लाभो यासाठी पूजा अर्चना देखील केली. पुष्कर हे खूप महत्त्वपूर्ण व जागरूक देवस्थान आहे. आपल्या हिंदू धर्मातले सर्वात महत्त्वपूर्ण देव म्हणजेच ब्रह्म, विष्णू आणि महेश. विष्णू आणि महेशचे अनेक देवस्थान पूर्ण देशात आहेत, पण या पूर्ण विश्वात ब्रह्मदेवाचं एकमेव देवस्थान आहे, ते म्हणजे पुष्कर. नदीच्या किनारे घाटावर अनेक पशु, पक्षी, मासे होते, पण पाण्यात हे बघून तर माझी हवा टाईट झाली. दिसलं काय तुम्हाला? घाटो पर फिसलन है हे सांगितलं, पण साप आहे हे कोण सांगणार? हां, त्या सापाला बँकमधून येणाऱ्या कॉलसारखं इग्नोर करून आम्ही आमची विधी पूर्ण केली. आता तुम्ही याला योगायोग म्हणा किंवा चमत्कार, पण हा माकड पवनपुत्र हनुमानच्या बाजूला बसून आवडीने चणे खात होता. मला माकडांची खूप भीती वाटते बाबा. उगाच त्याला माझा चेहरा आवडला नाही आणि चावला बिवला तर उगाचे इंजेक्शन घ्यायला लागतील. त्यामुळे त्या माकडाला एकटं सोडलं आणि लांब झालो. आम्ही सर्व मुंबई शहराचे सो कॉल्ड श्रीमंत लोक फक्त फोटो व्हिडिओ काढण्यासाठी हे पशुपक्षींना अन्नदान करतो, पण हा बिचारा साधा मुलगा सहज आपल्या धंद्यावरचे चणे त्यांना खायला देत होता. तर नक्की यामधलं श्रीमंत कोण? पुष्करचे मार्केट देखील बघण्यासारखे आहेत. इकडचे मार्केट एक्सप्लोअर करता करता आम्ही इकडची फेमस लस्सी आणि रबडी ट्राय केली. हा फेटा घातल्यावर फुल राजस्थानी वाईब आली. या फॉरेनर्सला राम राम से पधारो मारो देश बोलून आम्ही जगातील एकमेव ब्रह्म मंदिरात गेलो. हो, एकमेव. ब्रह्मदेवाचा पूर्ण जगात हे एकमेव मंदिर आहे. दर्शन करून झाल्यावर आम्ही पुन्हा मार्केट एक्सप्लोअर करत करत, शॉपिंग करत करत आणि टाइमपास करत करत हळूहळू चालत चालत आमच्या बसपर्यंत पोचलो. आज बस तरी भाभीजी चलाएंगी हे ऐकताच सर्वांना घाम फुटला. भाभीजीने आम्हाला एकदम सुरक्षित हॉटेलवर आणलं. इकडे आल्यावर बघितलं की एक क्लासिक 350 लागली होती. ती बघून मला सिम्बाची आठवण आली, त्यामुळे मस्त थोडे फोटो व्हिडिओ काढून घेतले. सकाळी महिलांनी केलं त्याचप्रमाणे पुरुष देखील फिट राहण्यासाठी बसून योगा करत होते. जेवण झाल्यावर आम्ही जयपूरला येण्यासाठी प्रवास चालू केला. जयपूरला पोचता पोचता आम्हाला रात्रीचे 8 वाजले. आमचं हॉटेल मालक महल पॅलेस बाहेरून दिसायला एकदम टिपटॉप आणि ग्रँड होतं, पण इकडे बुकिंगचा बरंच इश्यू झाला आम्हाला. ते खरं बोलतात, जसं दिसतं
तसं नसतं, म्हणून जग फसतं. मंडळी, आजच्या दिवसात मी तुम्हाला खूप ज्ञान पाजलं आहे, त्यामुळे मी आता इकडेच थांबवतो. चलो बाय, गुड नाईट, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.